नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट बाय द पर्सन्स अंडर स्पेशल सर्कमस्टान्सेस या टॉपिकवर अभ्यास करूया. या टॉपिकचे जे सेक्शन्स आहेत, सेक्शन 34 पासून 39 पर्यंत आहे. हे जे सेक्शन्स आहेत हे आपल्याला सिव्हिलमध्ये आणि क्रिमिनलमध्ये दोन्ही केसेसमध्ये खूप उपयोगी पडणारे आहेत. मित्रांनो, हे जे सेक्शन्स आहेत हे आपल्याला ह्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर कोर्टामध्ये डॉक्युमेंट्स कसे प्रूव्ह करायचे किंवा कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला उपयोगी आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये उपयोगी आहेत याबाबतची आपल्याला चांगलीच माहिती होईल. यामध्ये सेक्शन 34 जो आहे तो सर्वप्रथम आपण त्याचा अभ्यास करूया. सेक्शन 34 काय म्हणते? सेक्शन 34 असं म्हणते की एंट्रीज मेड इन कोर्स ऑफ बिझनेस, एंट्रीज मेड इन कोर्स ऑफ बिझनेस रेग्युलरली आर रिलेव्हंट बट नॉट सफिशियंट टू फिक्स द लायबिलिटी ऑफ द ऑपोनंट पर्सन. अर्थात काय की ज्या वेळेला आपला एक बिझनेस चालू असतो, रेग्युलर बिझनेस असतो, त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण एंट्री करत असतो, त्या ज्या एंट्री असतात रेग्युलरली ज्या आपण एंट्री करत असतो, तर त्याच्यामध्ये ज्या एंट्रीज असतात त्या कोर्टामध्ये पुराव्यामध्ये आपण रिलेव्हंट आहेत असं म्हणतात. म्हणजे कोर्टामध्ये ते आपण सादर करू शकतो, संबंधित आहेत. परंतु ह्या ज्या एंट्रीज आहेत ह्या फक्त एंट्रीज समोरच्या पार्टीवर त्याचे दायित्व, त्याची लायबिलिटी साबित करण्यासाठी पुरेसे नाही, त्याला कॉरॉबरेटिव्ह एव्हिडन्स पाहिजे. उदाहरण द्यायचं जर झालं, समजा की एका व्यक्तीने आपल्या दुसऱ्या व्यक्तीला काही कर्ज दिलं असेल आणि त्याची त्यांनी नोंद आपल्या वहीमध्ये ठेवलेली आहे, तर अशी जी नोंद केलेली आहे ती रिलेव्हंट आहे, ती संबंधित आहे. परंतु तुम्ही नुसतं त्याला पैसे दिले आणि आपल्याकडे नोंद घातली म्हणून ते पुराव्यामध्ये सिद्ध होणार नाही. ती रिलेव्हंट नक्की आहे, पण त्याला साबित करण्यासाठी तुम्हाला वेगळा पुरावा द्यावा लागेल, तेव्हा जाऊन ती एंट्री रिलेव्हंट आणि मग त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि ते सत्य आहे असं मान्य केलं जाईल. आता मी सेक्शन 34 ची डायरेक्ट लँग्वेज वाचत आहे, पण प्रथम हे वाचल्यानंतर मग त्याच्यावरती मी एक इलिस्ट्रेशन देईल आणि हा जो सेक्शन आहे आपल्याला समजून जाईल. सेक्शन 34 ची डायरेक्ट लँग्वेज काय म्हणते आपण बघूया. एंट्रीज इन बुक्स ऑफ अकाउंट्स, एंट्रीज इन बुक्स ऑफ अकाउंट्स इन्क्लुडिंग दोज मेंटेन्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. अर्थात इलेक्ट्रॉनिक फॉर्म जो शब्द वापरलेला आहे हा जो आहे हा आता नवीन 17/10/2010 मध्ये इन्सर्ट करण्यात आलेला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट याद्वारे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये हा शब्द टाकण्यात आलेला आहे. तर ह्याची जी हेडिंग आहे जे मी सांगितलं, एंट्रीज इन बुक्स ऑफ अकाउंट्स इन्क्लुडिंग दोज मेंटेन्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म व्हेन रिलेव्हंट, म्हणजे ते अशी जी एंट्री आहे अकाउंट्स बुक्समध्ये ती केव्हा संबंधित आहे, ही झाली एंट्री हेडिंग. आता एंट्रीज इन बुक्स ऑफ अकाउंट्स इन्क्लुडिंग दोज मेंटेन्ड इन अन इलेक्ट्रॉनिक फॉर्म रेग्युलरली केप्ट इन कोर्स ऑफ बिझनेस, हा शब्द महत्वाचा आहे. रेग्युलरली केप्ट इन कोर्स ऑफ बिझनेस, पुढे आर रिलेव्हंट, म्हणजे रेग्युलरली केप्ट इन बिझनेस ज्या वेळेला आपण एंट्री करतो ते काय संबंधित आहे, ते रिलेव्हंट आहे. व्हेनेवर जेव्हा केव्हा, दे रेफर टू मॅटर इनटू विच द कोर्ट हॅज टू इन्क्वायर, ज्याच्यामध्ये कोर्टाला अशी चौकशी करायची आहे, इन्क्वायरी करायची आहे अशा मॅटरमध्ये. बट सच स्टेटमेंट्स शॅल नॉट अलोन बी सफिशियंट, परंतु असा स्टेटमेंट जो तुम्ही आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहिलेला आहे, आपल्याला माहिती आहे स्टेटमेंट म्हणजे ओरल असतो, रायटिंगमध्ये असतो किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असतो. मग बट सच स्टेटमेंट्स शॅल नॉट अलोन बी सफिशियंट एव्हिडन्स टू चार्ज एनी पर्सन विथ लायबिलिटी, एखाद्या व्यक्तीवर अशी जबाबदारी नक्की करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीची अशी जबाबदारी, अशी लायबिलिटी नक्की करण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही केलेली जी नोंद आहे ती सफिशियंट नाही असं सांगितलेलं आहे. आता पुढे काय, याचा अर्थ अनलेस कॉरॉबरेटेड असं समजायचं. आता मी अनलेस कॉरॉबरेटेड ह्याचा अर्थ काय, मी एक आपल्याला इलिस्ट्रेशन देतो. प्रथम मी बोर्डावर जे लिहिलेलं आहे ते आपल्याला सांगतो. स्पेशल सर्कमस्टान्सेस सेक्शन 34 ते 38, म्हणजे हे जे टॉपिक आहेत, हे जे सेक्शन्स आहेत स्पेशल सर्कमस्टान्सेस, हे आपल्याला संबंधित आहेत. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, एंट्रीज इन बुक्स ऑफ अकाउंट्स, आपले जे बुक्स आहेत, आपल्या ज्या बुक्समध्ये आहेत त्याच्यामध्ये जे एंट्रीज इन बुक्स ऑफ अकाउंट्स इन्क्लुडिंग दोज मेंटेन्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म व्हेन रिलेव्हंट, केव्हा संबंधित आहेत. आता केव्हा संबंधित आहे त्याचे मी दोन हे केलेले आहेत. पहिलं, रेग्युलरली केप्ट इन कोर्स ऑफ बिझनेस, ज्या वेळेला तुम्ही
आपल्या रेग्युलरली कोर्स जो बिझनेस असतो, म्हणजे रेग्युलरली आपण जे दररोज आपण जे काम करत असतो त्याच्यामध्ये जे नोंदी घालत असतो त्याला रेग्युलरली केप्ट इन कोर्स ऑफ बिझनेस म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटले, बट 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 सच स्टेटमेंट्स शॅल नॉट अलोन. हे केवळ ही जी एंट्री केलेली आहे, ही केवळ जी केलेली एंट्री आहे ही सफिशियंट नाही. सच स्टेटमेंट शॅल नॉट अलोन बी सफिशियंट एव्हिडन्स टू चार्ज एनी पर्सन विथ लायबिलिटी. मग त्याच्यावरती ही जबाबदारी, त्याच्यावरती हे दायित्व, त्याच्यावरती ही लायबिलिटी फिक्स करण्यासाठी सफिशियंट नाही. आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, मी आपल्याला एक इलिस्ट्रेशन देतो. हे मी आता मिटवीत आहे. मित्रांनो, समजा ए एक व्यक्ती आहे, त्याने बी ला 2 लाख रुपये कर्ज दिलेलं आहे. ए ने बी ला 2 लाख रुपये कर्ज दिलेले आहे. कधी दिलेलं आहे, समजा 1/1/2018 रोजी. ए ने आपल्या रेग्युलर कोर्समध्ये, आपल्या रेग्युलर कोर्स ऑफ बिझनेसमध्ये ही नोंद आपल्या वहीमध्ये केलेली आहे की मी बी ला पैसे दिलेले आहे. ए ने आपल्या वहीमध्ये अशी नोंद घातलेली आहे की मी बी ला पैसे दिलेले आहेत, बी कडनं 2 लाख रुपये येणे आहे. ही एंट्री त्यांनी 1/1/2018 ला केलेली आहे. आता त्यांनी रिकव्हरी सूट फाईल केलेला आहे. ए ने बी च्या विरुद्ध रिकव्हरी सूट फाईल केलेला आहे. आता हा सेक्शन काय म्हणतोय, तुमच्या एंट्री, तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये तुम्ही केलेली एंट्री ही रिलेव्हंट आहे, परंतु सफिशियंट नाही. आता मित्रांनो, सफिशियंट नाही, आपण ॲडव्होकेट ह्या नात्याने आपल्या पक्षकारांना असा नक्कीच सल्ला द्यायला पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही रेग्युलर कोर्समध्ये आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये एंट्री करता आणि कोणाला कर्ज देता किंवा त्याच्याकडे बाकी आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्या व्यक्तीची सही घ्या. आता ही जी एंट्री केलेली आहे ही सफिशियंट नाहीये, पण रिलेव्हंट आहे. त्याला इतर पुरावा जर त्याने दिला, समजा त्याने एका स्टॅम्प पेपरवरती त्याच्याकडनं लिहून घेतलं असतं की 2 लाख रुपये मला बी ने त्याला देणं आहे, आणि बी ने जर असं त्याला सही करून दिलं असतं तर ते रिलेव्हंट झालं असतं आणि ते सफिशियंट पुरावाही झाला असता. परंतु फक्त तुमच्या नोंदी, तुमच्या ज्या नोंदी आहेत रेग्युलर कोर्समध्ये केलेल्या त्या सफिशियंट नाही. तर मित्रांनो, माझं असं मत आहे की सेक्शन 34 आपल्याला नक्की समजला असेल. आता आपण सेक्शन 35 कडे जाऊया. सेक्शन 35 काय म्हणते ते आपण पाहूया. मित्रांनो, सेक्शन 35 हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. पहिला विभाग म्हणजे कसा आहे की एंट्रीज मेड बाय द पब्लिक सर्वंट इन डिस्चार्जिंग द ऑफिशियल ड्युटी. एंट्रीज मेड बाय द पब्लिक सर्वंट इन डिस्चार्जिंग हिज ऑफिशियल ड्युटी. आणि दुसरा भाग जो आहे, entries made by any other person who is enjoined by law to maintain the record. अर्थात गव्हर्नमेंट सर्वंटने ज्या एंट्रीज रेग्युलर ड्युटीमध्ये डिस्चार्जिंग, आपली ड्युटी डिस्चार्ज करत असताना ज्या एंट्री केलेल्या आहेत त्या रिलेव्हंट आहे. दुसरा पार्ट जो आहे तो प्रायव्हेट व्यक्ती संदर्भात आहे. जो व्यक्ती प्रायव्हेट आहे परंतु कायद्याने त्याच्यावरती बंधनकारक केलेला आहे की तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी आपण एक्झाम्पलद्वारे पहिले समजून घेऊ आणि नंतर आपण बेरेक्ट लँग्वेज वाचूया. आता बघा, पहिले ह्या बोर्डावर मी थोडंसं हे केलेलं आहे. सेक्शन 35 एंट्रीज बाय पब्लिक सर्वंट. म्हणजे पहिला जो पार्ट आहे तो काय आहे, एंट्रीज बाय द पब्लिक सर्वंट, आणि दुसरा पार्ट आहे एंट्रीज बाय पर्सन हु इज नॉट पब्लिक सर्वंट बट बाउंड बाय लॉ. अर्थात की जो व्यक्ती पब्लिक सर्वंट आहे त्याच्यावरती असं बंधनकारक आहे की त्याने ऑफिशियल ड्युटी डिस्चार्ज करताना एंट्रीज करायच्या आहेत, रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. आणि दुसरा पार्ट काय म्हणतोय की प्रायव्हेट व्यक्ती आहे जो गव्हर्नमेंट सर्वंट नाही, परंतु त्याच्यावर देशाच्या कायद्याने अशी जबाबदारी लादलेली आहे की त्याला एंट्रीज करणं भाग आहे, त्याला रेकॉर्ड मेंटेन करणं आवश्यक आहे. ह्याचे 2 एक्झाम्पल मी आपल्याला देतो.
एक, कॉर्पोरेशनमध्ये ज्यावेळेला बर्थ अँड डेथ रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली बर्थ अँड डेथ रजिस्टर मेंटेन केला जातो, तो म्हणजे डिस्चार्जिंग दी पब्लिक ड्युटी. सेकंड, तलाठी जो आपल्या ऑफिसमध्ये जी एंट्री करत असतो ती सुद्धा त्याची पब्लिक ड्युटी आहे, म्हणजे ते आपली गव्हर्नमेंट ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट तो आपली ड्युटी बजावत असतो. तिसरी आता मी एक्झाम्पल देतो, तो एंट्रीज बाय पर्सन हु इज नॉट ऑथराइज, हु इज नॉट पब्लिक सर्वंट, बट बाउंड बाय लॉ. म्हणजे काय, आता जसा एक रेशनिंग दुकानदार असतो, तो गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, पण त्याला त्याच्याकडे असलेल्या मालाचा रेकॉर्ड ठेवावा लागतो. त्यांनी त्याच्याकडे जो माल आहे तो ज्या लोकांना विकतो त्याची पावती पुस्तकाद्वारे त्याला लोकांना पावती द्यावी लागते, आपल्याकडे त्याची रेकॉर्ड ठेवावा लागतो आणि एक स्टॉक रजिस्टर मेंटेन करावा लागतो. त्याच पद्धतीने हॉटेलचा मालक असतो किंवा लॉजिंग बोर्डिंगचा मालक असतो, त्यांच्याकडे राहण्यासाठी जी लोक येतात 1 दिवसाकरता, 2 दिवसाकरता, 5 दिवसाकरता, तर लॉजिंग आणि बोर्डिंग याचा जो मालक आहे त्याची ही जबाबदारी आहे की त्याच्याकडे राहायला जे लोक आलेले आहेत, म्हणजे हॉटेलमध्ये थांबण्यासाठी, लॉजमध्ये थांबण्यासाठी जी लोक आले आहेत त्यांचा संपूर्ण रेकॉर्ड त्यांनी ठेवायचा आहे. ही त्याच्यावरती कायद्याने केलेली बंधनकारक जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट अजून एक मी देतो, जसा नोटरी असतो, नोटरी सुद्धा त्याने आपल्या रजिस्टरमध्ये संपूर्ण रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे की त्यांनी कोणाकोणाचे ॲफिडेविट केले, कोणाचं इंडेमिटी बॉन्ड केलं, कोणाचं काय केलं, त्याला सिरियल वाईज नंबर दिला पाहिजे. हे त्याच्यावरती कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे इथे 2 गोष्टी झाल्या, जसं मी आता बोललो. पहिला, एंट्रीज मेड बाय पब्लिक सर्वंट इन डिस्चार्जिंग द पब्लिक ड्युटी. सेकंड पार्ट काय, एंट्रीज बाय द पर्सन हु इज नॉट अ गव्हर्नमेंट सर्वंट बट बाउंड बाय लॉ टू मेंटेन द रेकॉर्ड. मला असं वाटतं आपला हा मुद्दा समजला असेल. आता मी फक्त डायरेक्ट लँग्वेज वाचतो म्हणजे आपला हा पिक्चर एकदम क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो, सेक्शन 35 ची जी डायरेक्ट लँग्वेज भाषा आहे ती बघूया आपण. पहिला मी हेडिंग वाचतो. रिलेव्हन्सी ऑफ एंट्री इन पब्लिक रेकॉर्ड ऑर एन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मेड इन परफॉर्मन्स ऑफ ड्युटी. पब्लिक रेकॉर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये ज्या फॉर्मॅटमध्ये तो ऑफिशियल ड्युटी बजावत असताना रेकॉर्ड मेंटेन करतो ते काय रिलेव्हंट आहे. पुढे, an entry in any public or other official book, register or record or an electronic record. म्हणजे काय सांगितलं, ऑफिशियल ड्युटी बजावत असताना ऑफिशियल बुकमध्ये, रजिस्टरमध्ये किंवा कोणताही रेकॉर्ड तो मेंटेन करत असेल किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये तो रेकॉर्ड मेंटेन करत असेल. पुढे काय म्हटलेलं, स्टेटिंग अ फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट. तो त्याच्यामध्ये जे काय आपलं फॅक्ट इन इश्यू किंवा रिलेव्हंट फॅक्ट त्याच्यात तो मेन्शन करत असतो. अँड मेड बाय पब्लिक सर्वंट इन डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी. आणि गव्हर्नमेंट सर्वंट जो आहे तो ऑफिशियल ड्युटी बजावत असताना अशा ज्या एंट्री करत असतो त्या सगळ्या एंट्रीज रिलेव्हंट आहे. आता पुढे ऑर शब्द वापरलेला, ऑर बाय एनी अदर पर्सन. इथून हा सेकंड पार्ट चालू होतो. एंट्रीज बाय पर्सन हु इज नॉट पब्लिक सर्वंट बट बाउंड बाय लॉ. इथं सेकंड पार्ट चालू होते. ऑर by any other person in performance of a duty specially enjoined by law of the country in which such book, register or record or an electronic record is kept is itself a relevant fact. अर्थात जो प्रायव्हेट माणूस असतो ज्याच्यावरती जो काही बिझनेस करत असतो आणि त्याच्यावरती सरकारने काही जबाबदारी दिलेली आहे, तुम्ही जर असं करत असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. हा सेक्शन 35चा पार्ट आहे. अर्थात मित्रांनो, सेक्शन 35 तसा एकदम सोपा आहे. आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, सेक्शन 35 2 भागामध्ये विभागलेला आहे. एक, पहिला म्हणजे कसा की पब्लिक सर्वंटने आपली सरकारी जबाबदारी पार पाडत असताना ज्या नोंदी घातल्या, ज्या नोंदी केल्या त्या नोंदी रिलेव्हंट आहे. दुसरा, प्रायव्हेट व्यक्तीवर ज्या वेळेला सरकारने एखादी जबाबदारी ठेवलेली आहे की तुम्ही हे काम करत असताना तुम्हाला ह्याचा रेकॉर्ड मेंटेन करावा लागेल. जसं मी आपल्याला आता रेशनिंग दुकानदाराचा उदाहरण दिलेलं आहे. मला असं वाटतं आपल्याला हा सेक्शन 35 समजला असेल. आता आपण सेक्शन 36 कडे येऊ. मित्रांनो, सेक्शन 36 काय म्हणतो? सेक्शन 36 हा मॅप्स म्हणजे नकाशे आणि चार्ट याबाबत सांगत आहे. हा काय म्हणतोय सेक्शन, ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दोज मॅप्स
or charts or plans which are kept for sale for the public आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी आहेत त्या रिलेव्हंट आहेत. अर्थात जे फॅक्ट इन इश्यू आहे कोर्टामध्ये आपले जे फॅक्ट इन इश्यू आहे किंवा जी रिलेव्हंट फॅक्ट आहे त्याबाबत जर समजा नकाशामध्ये कोणतीही नोंद असेल तर ती नोंद आपल्याला रिलेव्हंट आहे असं सांगितलेलं आहे. इथे सुद्धा दोन प्रकारचे मॅप सांगितलेले आहेत. एक तो मॅप जो पब्लिकसाठी ओपन केलेला आहे, जो पब्लिकसाठी ओपन आहे म्हणजे विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो कायमस्वरूपी ओपन आहे. त्याच्यामध्ये ज्या दोन नोंदी आहेत त्या रिलेव्हंट फॅक्ट्स बाबत संबंधित जर असेल तर कोर्टामध्ये तो मॅप रिलेव्हंट होईल. आणि दुसरा मॅप असं सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये अंडर अथॉरिटी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा अंडर अथॉरिटी ऑफ स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये नोंदी केलेल्या आहेत. असा जो मॅप आहे तो सुद्धा फॅक्ट इन इश्यू किंवा रिलेव्हंट फॅक्टबद्दल असेल तर तो कोर्टामध्ये रिलेव्हंट आहे असं ह्या सेक्शनमध्ये 36 मध्ये सांगितलेलं आहे. आता आपली जी बेरेट लँग्वेज आहे ती मी वाचून दाखवतो. त्याआधी मी हे जे लिहिलेलं आहे मिटून टाकतो. मित्रांनो मी सेक्शन 36 ची अगोदर बेरेट लँग्वेज वाचित आहे. रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट्स इन मॅप्स, चार्ट्स अँड प्लान्स. अर्थात जे मॅप आहेत, जे चार्ट आहे किंवा जो प्लॅन आहे गव्हर्नमेंटचा, जो त्याच्यामध्ये ज्या नोंदी आहेत, त्याच्यामध्ये ज्या फॅक्ट्स आहेत त्या आपल्या केसमध्ये जर रिलेव्हंट असेल तर ते रिलेव्हंट आहे आणि आपल्याला ते ग्राह्य धरता येईल. काय म्हटलेलं बघूया. Statement of facts in issue or relevant facts made in published maps or chart. जे पब्लिश केलेले मॅप आहेत, जे चार्ट आहेत, जे पब्लिश केलेले आहेत ते जनरली ऑफर्ड फॉर पब्लिक सेल. जे असे मॅप किंवा जे चार्ट जनरली मेड अवेलेबल टू द पब्लिक आणि ते असे मॅप सेलसाठी उपलब्ध आहे, विक्रीसाठी उपलब्ध आहे. और शब्द वापरलाय. इथून एक नवीन सेंटेन्स चालू होतोय आणि त्याच्यामध्ये फॅक्ट्स वेगळ्या आहेत. और इन मॅप्स और प्लॅन्स मेड अंडर द अथॉरिटी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट as to matters usually represented or stated in such maps, charts or plans are themselves relevant facts. अर्थात इथे दोन प्रकारचे मॅप सांगितलेले आहेत. पहिला जो सांगितलेला आहे, पहिला जनरली ऑफर्ड फॉर सेल टू पब्लिक, ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे गव्हर्नमेंटनी नोंदी चेंजेस केले नाही आणि असा मॅप, असा चार्ट, असा जो प्लॅन आहे जो पब्लिकसाठी ओपन आहे, विक्रीसाठी ओपन आहे, पैसे द्या आणि घेऊन जावा आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील त्या नोंदी उपयोगी पडतील. एक. दुसरं काय, असे मॅप, असे चार्ट, असा प्लॅन ज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या आदेशाने, ती कोणती गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट यांच्या आदेशाने त्यात नोंदी केलेल्या आहेत, असे मॅप्स अंडर अथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आली आणि स्टेट गव्हर्नमेंट आली. इथे और शब्द आपण वापरूया. म्हणजे पहिले एक जो जनरली पब्लिकसाठी ओपन आहे तो मॅप आणि दुसरा मॅप म्हणजे ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीने बदल केलेला आहे किंवा नोंदी केलेल्या आहेत. बदल म्हणण्यापेक्षा नोंदी केलेल्या आहेत आणि त्या नोंदी आपल्याला कोर्टामध्ये रिलेव्हंट आहेत. ह्याचा मी एक एक्झाम्पल असं देतो आपल्याला. हे अगोदर मी हे मिटून टाकतो. आता पहिला जसं सांगितलं जनरली
ओपन फॉर सेल हे कोणते मॅप असू शकतात? जसे वर्ल्ड मॅप झाला, त्यानंतर इंडिया मॅप झाला, त्यानंतर महाराष्ट्राचा मॅप झाला, त्यानंतर समजा पुणे जिल्ह्याचा मॅप झाला, पुणे डिस्ट्रिक्ट. आता पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये पुणे शहर आला, पुणे सिटी. हे जे मॅप आहेत हे अवेलेबल आहेत गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये, हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची नोंदी आपण केलेली नाही किंवा आता सध्या गव्हर्नमेंटने केले नाही, ते ऑलरेडी आहेत, असे हे मॅप आहेत. आता आपल्याला एक सांगतो, समजा हे मी मिटवतो. आता हा मुद्दा आपल्या लक्षात असेल, हे जे मॅप आहेत हे पब्लिकसाठी कायमस्वरूपी ओपन आहेत. आता समजा एक गाव आहे असं गृहीत धरा, विलेज. हा एक विलेज आहे असं दाखवलेलं आहे. इथं असा डोंगराळ भाग आहे आणि इथे गावठाण आहे. या गावठाणापासून 2 किलोमीटर अंतर दाखवल्यानंतर इथे अशी नदी गेलेली आहे आणि इकडने एक समजा ओढा गेलेला आहे आणि इथे एक देऊळ दाखवलेलं आहे आणि ह्या देवळाच्या पाठीमागे इथे एक मर्डर झालेला आहे. हा स्पॉट आहे, इथे मर्डर झालेला आहे. आता ज्या वेळेला असा मॅप, गावाचा मॅप कोर्टासमोर ठेवला गेला, हा काय दाखवतोय? फॅक्ट्स इन इश्यू. कसं दाखवतोय? इथे जो मर्डर झालेला आहे या जागेची हा स्पॉट दाखवणारा हा मॅप झालेला आहे. की जर समजा पोलीस इन्स्पेक्टरने हा गावाचा मॅप कोर्टामध्ये हजर केला, तो काय दाखवतो? फॅक्ट्स इन इश्यू अँड रिलेव्हंट फॅक्ट्स. काय फॅक्ट इन इश्यू आहे? मर्डर कुठे झालेला आहे? ह्या स्पॉटवर झालेला आहे. आणि त्यामुळे रिलेव्हंट फॅक्ट्स काय झाले? आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी त्याला रिलेव्हंट फॅक्ट झालेले आहेत. हा स्पॉट दाखवणारा जो आहे, हा ज्या वेळेला मॅप आपण कोर्टामध्ये दाखल करू तर ह्याच्यावरनं एक कळतं की ह्या गावाची रचना कशी आहे, ह्या गावामध्ये डोंगर कोणत्या बाजूला आहे. समजा ही अशी नॉर्थ बाजू दाखवलेली आहे, ही साऊथ बाजू दाखवलेली आहे. तर कोर्टाला लगेच लक्षात येतं की नॉर्थ बाजूला काय आहे, साऊथ बाजूला काय आहे, ईस्ट मध्ये काय आहे. आणि हा जो मर्डर झालेला आहे गावाच्या ईस्ट मध्ये जो देऊळ आहे, देवळाच्या पाठीमागे जी जागा आहे त्या जागेमध्ये हा मर्डर झालेला आहे. त्यामुळे हे रिलेव्हंट फॅक्ट आहे. आता मी एकदा हा सेक्शन आपल्याला पुन्हा वाचतो म्हणजे आपल्याला हा पिक्चर अजून क्लिअर होईल. रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट इन मॅप्स. आता कोणते स्टेटमेंट्स आहेत? हा जो स्पॉट आहे हा रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट्स इन मॅप्स, चार्ट्स अँड फॅक्ट प्लान्स. पुढे काय म्हटलं? स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट्स. स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स हे जे आहे, हे जे गावाची जी रचना आहे सगळ्या रिलेव्हंट फॅक्ट झाल्या. आणि हा जो स्पॉट आहे हा काय झाला? फॅक्ट इन इश्यू मध्ये रिलेव्हंट झालेला आहे. तेव्हा असं म्हटलेलं आहे की स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट्स मेड इन पब्लिश्ड ऑर चार्ट्स जनरली ऑफर्ड फॉर पब्लिक सेल. पब्लिक सेल साठी उपलब्ध आहे हा नकाशा. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही, परंतु आता पुढे घेतलेला आहे और जो शब्द वापरलेला आहे, और इन मॅप्स और प्लॅन्स मेड अंडर अथॉरिटी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट. आता ह्या PSIने समजा पोलीस इन्स्पेक्टरनी ज्या वेळेला इन्क्वायरी केली, इन्व्हेस्टिगेशन केलं आणि इथे त्याने हा स्पॉट दाखवलेला की ह्या स्पॉटवरती हा गुन्हा घडलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे? अंडर अथॉरिटी ऑफ द गव्हर्नमेंट त्यांनी इथे स्पॉटवरती मार्किंग केली आणि तो कोर्टामध्ये दाखल केलेला आहे. or maps or plans made under the authority of central government or any state government as to matters usually represented or stated in such maps. ह्याच्यामध्ये युजली आता काय केलेलं आहे? दाखवलेलं आहे सगळं आणि त्याच्यामध्ये हा स्पॉट दाखवलेला आहे. चार्ट्स और प्लॅन्स themselves relevant facts. आणि ह्या ज्या सगळ्या फॅक्ट्स आहेत, ही जी संपूर्ण रचना आहे ही संपूर्ण कोर्टामध्ये काय झालंय? रिलेव्हंट झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला हा मुद्दा लक्षात आला असेल की जो गावाचा मॅप आहे किंवा जो संपूर्ण मोठा मॅप आहे
गव्हर्नमेंटकडनं जो पब्लिश झालेला आहे, जो पब्लिकसाठी ओपन आहे असा एक मॅप, आणि त्यानंतर गव्हर्नमेंटच्या आदेशाने त्यात बदल केलेला जो आहे तो सुद्धा मॅप त्याच्यामध्ये आलेला आहे. हे दोन प्रकारचे मॅप ह्याच्यामध्ये दाखवलेले आहे. मित्रांनो, जो गव्हर्नमेंटचा मॅप असतो, पब्लिश केलेला असतो, ह्याच्यावरती बऱ्याच वेळेला शिक्के नसतात. यावरती बरेच वेळेला शिक्के नसतात. म्हणजे तो गव्हर्नमेंटने पब्लिश केलेला आहे, परंतु तो देखील पुराव्यामध्ये घेतला जाऊ शकतो. यावरती एक सायटेशन आहे, मी आपल्याला देत आहे. बिसेश्वर दांडपट वर्सेस सरस्वती देवी अँड अदर्स हा जजमेंट 11/2/2014 रोजी झालेला आहे. ओरिसा हायकोर्टाचा आहे. आणि ह्या कोर्टाने, ओरिसा हायकोर्टाने पूर्वी 1942 साली बॉम्बे हायकोर्टाने दिलेलं जजमेंट फॉलो केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतात किंवा जे रेव्हेन्यू खातं असतं, तो जो मॅप देत असतात, तो जो मॅप आहे तो पब्लिक डॉक्युमेंट आहे. तो कोर्टामध्ये दिला तर त्याला एक्झिबिट करता येईल. ह्या केसमध्ये असं झालं होतं की जो गावाचा जो नकाशा आहे तो कोर्टात सादर केला होता. कोर्टाने, ट्रायल कोर्टाने तो नकाशा रिजेक्ट केला. त्यात असं सांगितलं की ह्याच्यावरती कोणताही सही शिक्का नाही आहे. मग जो प्लेंटिफ होता तो हायकोर्टात गेला आणि हायकोर्टाने असं सांगितलं की जो गावाचा नकाशा आहे तो नकाशा हा रिलेव्हंट डॉक्युमेंट आहे. तो नकाशा जो आहे त्याला एक्झिबिट करता येईल. तर मित्रांनो, मी आता जे सांगितलं सेक्शन 34, 35 आणि 36 पर्यंत आपण केलेलं आहे. यानंतर आपण सेक्शन 37 कडे येऊ. यानंतर मी हे मिटवून टाकतो. सेक्शन 37 काय म्हणते आपण पाहूया. मित्रांनो, सेक्शन 37 जो आहे तो कोर्टाच्या मताच्या बाबतीत आहे. कशाच्या संदर्भात आहे? सार्वजनिक हिताबाबत जर कोर्टाला आपलं कोणतंही मत बनवायचं असेल किंवा कोर्टाला एखादं ओपिनियन फॉर्म करायचं असेल, तर अशा बाबतची माहिती, अशा बाबतची फॅक्ट जर एखाद्या ॲक्टमध्ये, नोटिफिकेशनमध्ये किंवा गॅझेटमध्ये दिली असेल, तर ते नोटिफिकेशनमध्ये दिलेली माहिती किंवा गॅझेटमध्ये दिलेली माहिती किंवा एखाद्या ॲक्टच्या रेसिटल पार्टमध्ये दिलेली माहिती ही रिलेव्हंट होईल, असं ह्या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. मित्रांनो, ह्या सेक्शनची डायरेक्ट लँग्वेज वाचण्याआधी माझं असं मत आहे, मी आपल्याला असं सांगू इच्छितो की हा जो सेक्शन आहे थोडा आउटडेटेड झालेला आहे. ह्या सेक्शनची ज्यावेळेला आपण डायरेक्ट लँग्वेज वाचू त्यावेळेला आपल्याला स्वतःला कळेल की हा सेक्शन नक्कीच अमेंड करण्यासारखा आहे. त्यातली जी भाषा आहे ती बदलावी लागेल. तर मी आता आपल्याला ही डायरेक्ट लँग्वेज वाचित आहे. सेक्शन 37 काय म्हणते बघूया. रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट ॲज टू फॅक्ट टू पब्लिक नेचर कंटेंट इन सर्टन ॲक्ट्स ऑर नोटिफिकेशन. आता पुढे काय म्हटलंय, टायटलबद्दल काही प्रॉब्लेम नाही. When the court has to form an opinion as to existence of any fact of a public nature, ज्यावेळेला कोर्टाला सार्वजनिक हिताच्या बाबतीत एखादं ओपिनियन फॉर्म करायचं असेल तर any statement of the opinion as to existence of fact of a public nature, any statement made of it, अशा प्रकारचं कोणतंही जे स्टेटमेंट केलेलं असेल, मेड इन रेसायटल कंटेंट इन एनी ॲक्ट ऑफ पार्लमेंट, इथपर्यंत ठीक आहे. इन एनी ॲक्ट ऑफ पार्लमेंट, पुढे काय म्हटलं बघा, ऑफ युनायटेड किंगडम. आता आपल्याकडे युनायटेड किंगडम राहिले का? हा कायदा भारताचा आहे, त्यामुळे हा शब्द गाळला पाहिजे किंवा काढला पाहिजे. ऑफ युनायटेड किंगडम ऑर इन एनी सेंट्रल ॲक्ट, प्रोव्हिन्शियल ॲक्ट ऑर स्टेट ॲक्ट ऑर इन अ गव्हर्नमेंट नोटिफिकेशन or notification by the crown representative appearing in the official gazette. आता इथे क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह हे जे दोन शब्द आहे हे सुद्धा आता काढले पाहिजे. यांची आता गरज नाही राहिली, कारण आपल्याकडे क्राऊन कोणी राहिलेलं नाही. 1947 मध्ये होतं. आता हे सिच्युएशन आता ही बदलली पाहिजे. ह्या सेक्शनमधली जी भाषा आहे ती बदलली पाहिजे. पण तरी पण आपण आहे तसं वाचूया. appearing in the official gazette or in any printed paper purporting to be the London Gazette.
आता लंडनच्या ऑफिसमध्ये आपल्या जे काही गॅझेट तयार होतील ते काय असं मान्य केलं जाईल की ती लंडन गॅझेट आहे, पर्पोर्टिंग टू बी द लंडन गॅझेट or government gazette of any dominion, colony or possession of his majesty is a relevant fact. हे जे शब्द आहेत ह्या सेक्शन मधले माझं असं मत आहे बदलले पाहिजे. इथे फक्त आणि फक्त सरळ सरळ अशा भाषेमध्ये हा सेक्शन असायला पाहिजे. आपण अशा पद्धतीने वाचून हा समजून घेऊया. नंतर जसं सरकारला वाटेल ह्या सेक्शनमध्ये काय बदल करायचा असेल तर करतील. आता आपल्या गृहमंत्री अमित शहाजींनी सांगितलेलं आहे की पूर्वीचे जे जुने कायदे आहेत, इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड, ह्यामध्ये आता नक्कीच बदल करायचा आहे. तर माझं असं मत आहे सरकारचं ह्या सेक्शनकडे सुद्धा लक्ष जाईल. सेक्शन 37 मध्ये जी भाषा आहे ती बदलायला पाहिजे. आता जर माझं असं म्हणणं आहे की जर आपल्याला हे वाचायचं झालं, समजायचं झालं तर आपण कशा पद्धतीने समजून घेऊया. रेलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट ॲज टू फॅक्ट टू पब्लिक नेचर contained in any certain act or notification. तर नोटिफिकेशन पुढे काय म्हटलेलं आहे, when court has to form an opinion, ज्या वेळेला कोर्टाला आपलं ओपिनियन फॉर्म करायचं असेल, as to existence of any fact of a public nature, any statement of it, इथपर्यंत ठीक आहे. आता पुढे made in recital contained in any act of Parliament of India असं आलं पाहिजे, और एनी गॅझेट ऑफ इंडिया किंवा स्टेट गव्हर्नमेंट असे शब्द इथं आले पाहिजे. परंतु अजूनपर्यंत ह्याच्यात काही बदल नाही, हरकत नाही. परंतु एकच मुद्दा ह्याचा अर्थ असा आहे की पब्लिक नेचरच्या बाबतीत कोणतंही मत एखाद्या सार्वजनिक हिताच्या प्रश्नाबाबत जर कोर्टाला आपलं मत व्यक्त करायचं झालं किंवा मत फॉर्म करायचं असेल तर कोर्ट एखाद्या कायद्यामध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये गॅझेटमध्ये जे लिहिलेलं आहे ते कोर्ट पाहू शकतं. ती जी फॅक्ट आहे, ते जी लिहिलेली फॅक्ट आहे ती रिलेव्हंट आहे. एवढंच मला या सेक्शनबद्दल म्हणायचं आहे. यानंतर आपण सेक्शन 38 कडे जाऊया. सेक्शन 38 स्पीक्स अबाउट दी फॉर्मेशन ऑफ दी ओपिनियन बाय द कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ द फॉरेन कंट्रीज लॉ. अर्थात काय की ज्या वेळेला कोर्टाला असं वाटतं किंवा कोर्टाला फॉरेन कंट्रीच्या कायद्याबाबत आपलं मत फॉर्मेशन करायचं आहे किंवा कोर्टाला आपलं ओपिनियन फॉर्म करायचं आहे, तर अशा वेळेला कोर्ट त्या देशाची जी कायद्याची पुस्तकं आहेत ती, त्याच्यामध्ये जे लिहिलेले आहेत ते आणि त्यांचे जे रुलिंग्स आहेत ते असं फॉलो करणार आणि त्याला आपण रिलेव्हंट आहे असं म्हणणार. हा सेक्शन समजायला अवघड नाही. ह्याची फक्त प्लेन बेरेट लँग्वेज आपल्याला सफिशियंट आहे. मित्रांनो, फक्त मी बेरेट लँग्वेज वाचित आहे आणि ते आपल्याला सेक्शन समजून जाईल. यामध्ये काय म्हटलेलं आहे, पहिले मी हेडिंग वाचतो. रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट्स ॲज टू एनी लॉ कंटेंट इन लॉ बुक. म्हणजे कायद्याच्या पुस्तकामध्ये जे स्टेटमेंट्स लिहिलेलं आहे ते काय, ते रिलेव्हंट आहे. when the court has to form an opinion as to a law of any country, म्हणजे बाहेरची एनी कंट्री याचा अर्थ काय, बाहेरची कंट्री, बाहेरच्या कंट्रीच्या कायद्याबाबत जर समजा एखादं ओपिनियन कोर्टाला फॉर्म करायचं असेल तर any statement of such law contained in a book purporting to be printed or published under the authority of the government of such country. आणि अशा देशाच्या सरकारद्वारे जे पुस्तक छापलेलं आहे त्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते काय, ते रिलेव्हंट आहे. प्रिंटेड or published under the authority of the government of such country and to contain any such law and any report of a ruling of the courts of such country, आणि त्या देशाच्या कोर्टाद्वारे जे रुलिंग्स दिलेले आहेत ते, त्याची जी रिपोर्टिंग झालेली आहे ते, and any report of a ruling of the courts of such country contained in a book purporting to be a report of such ruling is relevant. ज्या पद्धतीने आपण आपल्या देशामध्ये जे सायटेशन्स आपण फॉलो करत असतो त्याला आपण रुलिंग म्हणतो, तर तसंच त्याच देशाच्या कोर्टाने जे रुलिंग्स पास केलेले आहेत, जे कायदे जे सायटेशन्स पास केलेले आहेत आणि ते सायटेशन्स जर आपल्याकडे दाखल केले तर कोर्ट ते सुद्धा मान्य करेल असं ह्या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सेक्शन 34 ते 38 पर्यंतचा अभ्यास केलेला आहे.
34 ते 38 हे सेक्शन्स तसे फार इझी आहेत, अवघड नाही, परंतु यांना पाठ कसं ठेवावं ह्याबाबत मी आपल्याला एक आयडिया देत आहे. सर्वप्रथम सेक्शन 34, सॉरी याला आपण इथे घेऊया. 34 हा कशाच्या संदर्भात आहे? प्रायव्हेट बुक्सच्या संदर्भात आहे. मीन्स रेकॉर्ड मेंटेन इन प्रायव्हेट बुक्स इन रेग्युलर कोर्स ऑफ बिझनेस, म्हणजे बुक्स. सरळ सरळ इथे बी टाकला, प्रायव्हेट बुक्स बी. त्यानंतर सेक्शन 35 कशाच्या संदर्भात आहे? सेक्शन 35 तो आहे पब्लिक रेकॉर्डच्या संदर्भात, म्हणजे त्याला आपण पब्लिक रेकॉर्ड देऊया, म्हणजे पी सांगूया. त्याचा फर्स्ट अल्फाबेट आपण पी आठवण करूया, बी पी. आता सेक्शन 36 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे? मॅप्स, प्लॅन्स अँड चार्ट्स. त्याचा पहिला अक्षर काय आहे? मॅप, म्हणजे पहिला अल्फाबेट काय आहे? एम. ते मॅप टाकूया इथे. त्यानंतर सेक्शन 37 तो कशाच्या संदर्भात आहे? ऍक्ट अँड नोटिफिकेशनच्या संदर्भात आहे. मग आपण इथे ऍक्ट ए शब्द टाकला, ए अल्फाबेट घेतला आणि ते ऍक्ट्स असा शब्द घेऊया, ऍक्ट्स अँड नोटिफिकेशन्स. आणि त्यानंतर एल म्हणजे काय? तो कशाच्या संदर्भात आहे? फॉरेन लॉच्या संदर्भात आहे, म्हणजे लॉ त्याच्यामध्ये आला की फॉरेनचा जर लॉ असेल तर तो कसा सिद्ध करायचा, कसा कोर्टामध्ये दाखवायचा, आणि कोर्ट त्याच्याबाबत आपलं जो ओपिनियन आहे कशा पद्धतीने फॉर्म करणार आहे, म्हणजे तो कायद्याच्या संदर्भात आहे, म्हणजे लॉच्या संदर्भात आहे. पहिला अक्षर आपण एल म्हणजे लॉ घेतला. मित्रांनो सिंपल गोष्ट आहे. बुक प्रायव्हेट बुक, पब्लिक बुक. म्हणजे पहिला शब्द प्रायव्हेट बुक, दुसरा शब्द पब्लिक बुक, तिसरा शब्द मॅप, चौथा शब्द ऍक्ट अँड नोटिफिकेशन, आणि पाचवा शब्द आहे लॉ, म्हणजे BPMAL. आता याला आपण एक दुसरा मी थेअरी आपल्याला सांगतो कशी पाठ करायची. तुम्ही स्वतःला डॉक्टर समजा आणि तुमच्याकडे एक ब्लड प्रेशरचा पेशंट आलेला आहे. आता ब्लड प्रेशरचा जर तुमच्याकडे पेशंट आला तर काय होणार? तुम्ही त्याला ट्रीटमेंट देणार, म्हणजे काय होणार आहे? आपल्याला पैसे मिळणार आहे, म्हणजे काय मिळणार आहे? माल मिळणार आहे. तर असं समजा की आपल्याकडे ब्लड प्रेशरचा पेशंट आला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला माल मिळणार आहे. अगदी सिंपल. BP आणि तीन जे आहेत त्या तिघांना आपण असं करूया MAL. अशी एक थेरी, एक कल्पना आपल्या डोक्यामध्ये ठेवा की ब्लड प्रेशरचा पेशंट आपल्याकडे आला, त्यामुळे आपल्याला माल मिळणार आहे आणि आपण डॉक्टर आहे, आपण त्याला ट्रीटमेंट देणार आहे. ही छोटीशी एक स्टोरी, छोटीशी थेरी आपल्या डोक्यामध्ये ठेवा. BPMAL, ब्लड प्रेशरचा पेशंट आपल्याकडे आला, आता आपल्याला माल मिळणार आहे. म्हणजे आपला एकदम आपल्याला हे पाचही सेक्शन कायमस्वरूपी पाठ राहतील, आपण कधीही विसरणार नाही. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 39 पाहूया. आता हे मी मिटून टाकतो. मित्रांनो सेक्शन 39 काय म्हणतो? कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा पुस्तकचा भाग किंवा एखादी पुस्तक, रेफरन्स पुस्तक, मोठी पुस्तक कोर्टामध्ये सादर केली गेली, किंवा एक मोठा स्टेटमेंट कोर्टामध्ये सादर केला गेला, किंवा एखादा कन्व्हर्सेशन कोर्टामध्ये सादर केला गेला. आता प्रश्न येतो की एवढा मोठा जो कन्व्हर्सेशनचा भाग आहे, एवढी मोठी पुस्तक आहे, एवढी मोठी जो स्टेटमेंट आहे, किंवा तो इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये रेकॉर्ड केलेला जो स्टेटमेंट आहे किंवा रेकॉर्ड आहे, आणि तो फार मोठ्या पानामध्ये आहे, मोठी त्याची क्वांटिटी फार मोठी आहे. तर प्रश्न असा येतो की त्यातला किती भाग कोर्टामध्ये ॲक्सेप्टेबल आहे, किंवा कोर्ट त्यातला किती भाग कोर्ट ॲक्सेप्ट करू शकतो. प्रश्न काय आहे? हाऊ मच ऑफ द स्टेटमेंट टू बी प्रूव्ड, ही सेक्शनची हेडिंग आहे. सेक्शन 39 ची जी हेडिंग आहे ती अशी आहे की हाऊ मच ऑफ द स्टेटमेंट टू बी प्रूव्ड. त्याला आन्सर सिंपल असा आहे, दॅट मच पोर्शन विच कोर्ट डीम्स फिट.
आता ह्याला आपण कसं समजून घेऊया. सेक्शन 39 फार सिंपल आहे समजायला. सेक्शन मोठा आहे, परंतु त्याची जी थीम आहे, त्याला जे समजण्यासाठी जी आयडिया आहे ती एवढीच. पहिला प्रश्न, हाऊ मच. सेक्शन 39 हाऊ मच. प्रश्न काय, हाऊ मच म्हणजे काय. हाऊ मच स्टेटमेंट इज टू बी प्रूव्ड इन कोर्ट. आन्सर काय त्याला, दॅट मच. एवढंच आन्सर आहे. दॅट मच पोर्शन विच इज रिक्वायर्ड बाय द कोर्ट अँड विच कोर्ट डीम्स फिट. एवढंच त्याचं आन्सर आहे. आणि यानंतर मी आपल्याला सेक्शन 39ची डायरेक्ट लँग्वेज वाचतो, म्हणजे आपला हा पिक्चर क्लिअर होऊन जाईल. सेक्शन 39 एकदम सिंपल आहे की जो कन्व्हर्सेशन आहे, जो स्टेटमेंट आहे, जे डॉक्युमेंट आहे, जे पुस्तक आहे, जे कोर्टामध्ये सादर केलेले आहे, त्यातला किती भाग कोर्टाने घ्यायला पाहिजे. आन्सर एकच सिंपल, दॅट मच पोर्शन विच कोर्ट डीम्स फिट. आता ह्याची आपण डायरेक्ट लँग्वेज वाचू, म्हणजे आपला हा पिक्चर एकदम क्लिअर होऊन जाईल. सेक्शन 39ची पहिली हेडिंग काय म्हणते, व्हॉट एव्हिडन्स टू बी गिव्हन. व्हॉट एव्हिडन्स टू बी गिव्हन व्हेन स्टेटमेंट फॉर्म part of a conversation, document, electronic record, books, series of letters or papers. अर्थात एवढे हे दाखवलेत की काय काय आहे त्याच्यामध्ये. कन्व्हर्सेशन आहे, डॉक्युमेंट आहे, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे, बुक आहे किंवा सिरीज आहे, सिरीज ऑफ लेटर्स आहे किंवा पेपर्स आहेत. या सगळ्या याच्यातला कोणताही जो एक डॉक्युमेंट कोर्टामध्ये जेव्हा सादर करतो आणि एवढा मोठा त्याची क्वांटिटी आहे की त्यातलं किती पोर्शन एक्सेप्टेबल आहे. आता पुढे आन्सर म्हणजे हे हेडिंग झाली. आता आपण डायरेक्ट लँग्वेज वाचूया. when any statement of which evidence is given forms part of a longer statement. ज्या वेळेला असा पुरावा दिलेला आहे आणि त्याचा जो स्टेटमेंट आहे तो फार मोठा आहे, forms part of the longer statement or of a conversation. आता कन्व्हर्सेशन आलं. or part of an isolated document. एखादा डॉक्युमेंट आहे तो एकच डॉक्युमेंट आहे तो खूप मोठा आहे. or is contained in a document which forms part of a book. किंवा एखादा असा डॉक्युमेंट आहे जो पुस्तकाच्या स्वरूपामध्ये आहे. or is contained in part of the electronic record. किंवा तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरूपामध्ये आहे. or connected series of letters. किंवा असे सिरीज ऑफ लेटर्स आहेत, अनेक पत्र आहेत. or पेपर्स किंवा पेपर आहे, सुट्टे पेपर्स आहेत. आता इथे कॉमा दिलाय आणि पुढे म्हटलेलं आहे एव्हिडन्स शॅल बी गिवन. पुढे असा आन्सर दिला तर त्याचा. आतापर्यंत हा एक प्रकारचा प्रश्नार्थक सेक्शन होता. आता त्याला उत्तर काय दिलंय, एव्हिडन्स शॅल बी गिवन ऑफ सो मच. एव्हिडन्स शॅल बी गिवन ऑफ सो मच अँड नो मोर ऑफ द स्टेटमेंट. आणि एवढाच पोर्शन दिला जाईल, जेवढा पोर्शन दिला जाईल तेवढा जेवढा कोर्टाला आवश्यक आहे. एव्हिडन्स शॅल बी गिवन ऑफ सो मच अँड नो मोर ऑफ द स्टेटमेंट. त्याच्यापेक्षा जास्त नाही. कन्व्हर्सेशन, डॉक्युमेंट, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, बुक और सिरीज ऑफ लेटर्स और पेपर्स ॲज द कोर्ट कन्सिडर्स नेसेसरी. जेवढा कोर्टाला आवश्यक वाटेल, जेवढा कोर्टाला योग्य वाटेल, ॲज द कोर्ट कन्सिडर्स नेसेसरी इन दॅट पर्टिक्युलर केस. त्या पर्टिक्युलर केसमध्ये हे जे कन्व्हर्सेशन आहे, हे जे स्टेटमेंट आहे, ही जी बुक आहे, सिरीज ऑफ लेटर्स आहे किंवा पेपर्स आहेत, सुट्टे पेपर्स असे, तर कोर्टाने किती घ्यावा, तर जेवढा कोर्टाला योग्य वाटेल तेवढा. नेसेसरी इन द पर्टिक्युलर केस टू द फुल अंडरस्टँडिंग ऑफ द नेचर. आणि ती केस मध्ये समजण्यासाठी, तो जो डॉक्युमेंट आहे त्याचा थीम समजण्यासाठी, त्याचा ती संपूर्ण केस समजण्यासाठी हा जो डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमधला कोणता पोर्शन कोर्टामध्ये साक्षीसाठी, एव्हिडन्ससाठी, पुराव्यामध्ये कोर्ट घेऊ शकतो, तर तेवढाच पोर्शन कोर्ट घेऊ शकतो जेवढा कोर्टाला योग्य वाटेल. आणि ती केस समजण्यासाठी, तो जो डॉक्युमेंट आहे तो समजण्यासाठी जेवढा पोर्शन आवश्यक आहे तेवढा पोर्शन कोर्ट घेऊ शकतो असं सांगितलेलं आहे. अँड इफेक्ट ऑफ द स्टेटमेंट अँड ऑफ सर्कमस्टान्सेस अंडर विच इट वॉज मेड. आणि ज्या परिस्थितीमध्ये हा जो डॉक्युमेंट आहे कोर्टामध्ये सादर केलेला आहे तेवढाच त्या परिस्थितीमधला तो जो डॉक्युमेंट आहे तेवढा स्टेटमेंट कोर्ट एव्हिडन्समध्ये घेऊ शकतो. इन शॉर्ट एकच गोष्ट आहे
की समजा बुक्स आहे, लेटर सिरीज ऑफ लेटर्स आहे, पेपर्स आहेत, कन्व्हर्सेशन आहे, स्टेटमेंट आहे, असे जे डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये एका केसमध्ये समजा दाखल केले तर ते इतका मोठा जो डॉक्युमेंट आहे त्यातला किती भाग कोर्टाने साक्षीसाठी घ्यावा. तर आन्सर एवढंच आहे, दॅट मच पोर्शन. आता जसं मी मागे लिहिलेलं आहे, दॅट मच पोर्शन, बस तेवढाच पोर्शन जेवढा कोर्टाला योग्य वाटेल तेवढा पोर्शन कोर्टाने आपल्या त्या केसमध्ये पुराव्यासाठी घ्यायचा आहे, जेणेकरून ती केस समजण्यासाठी ते उपयोगी पडेल. मित्रांनो, सेक्शन 34 ते 39 पर्यंतचा सेक्शन आपण आज पूर्ण केलेला आहे. हा एक टॉपिक जो डॉक्युमेंट्सच्या बाबतीत असतो. हा टॉपिक जनरली मी पाहिलेला आहे की बरेच सिनियर ॲडव्होकेट्स किंवा लेक्चरर्स शिकवत नाहीत किंवा सांगत नाहीत. मी असं ठरवलेलं आहे की एव्हिडन्स ॲक्टमधला प्रत्येक सेक्शन, मग तो किती अवघड असू द्या, कितीही सोपा असू द्या, आणि तो आपल्याला नेहमी उपयोगी पडतो किंवा नाही पडत, पण तो आपण समजून घ्यायचा आहे, वाचायचा आहे आणि त्याचा आपण विश्लेषण करायचं आहे असं मी ठरवलं आहे. आत्तापर्यंत आपण सेक्शन 1 पासून 39 पर्यंतची पूर्ण यात्रा केलेली आहे. इथून पुढचा आता जो नवीन चॅप्टर सुरू होईल त्याचं नाव आहे जजमेंट. सेक्शन 40 पासून 44 पर्यंतचे हे सेक्शन्स आहेत. 40, 41, 42, 43 आणि 44. जजमेंट हे जे आहेत, कोर्टाचे जे जजमेंट आहेत, पूर्वी झालेले, आत्ता झालेले, कसे कसे केसमध्ये रिलेव्हंट असतील याबाबतची ती माहिती आपल्याला त्या 5 सेक्शन्समध्ये मिळेल. तर पुढचा टॉपिक आपला जजमेंटवर असेल. मित्रांनो, माझा जो व्हिडिओ आहे आपल्याला नक्की आवडला असेल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण माझा हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा, त्यांनासुद्धा याचा फायदा होऊ द्या. माझं यूट्यूब चॅनल आहे ADVSR गोयल आणि माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांना पाठवा.